काय झालं मॅम हा इथला व्ह्यू खूप सुंदर आहे. तुम्हाला एन्जॉय करायचं असेल, फोटो काढायचे असतील तर काढून घ्या. आपली गाडी इथे थोडा वेळ थांबणार. वा वा ए चल चल चल. माझे इथे फोटोज काढ ना. इथेच हा ओके. आशू हा तू तिथेच उभं राहा. आशू हे काय ग काय काय झालं एवढी कोणालाही न घाबरणारी शिवा माझा हात धरतीये जंगलात आल्यावरती भीती वाटते वाटत. तू फक्त मुंबईतच ओके असतेस का? ए छकुल्या मी काही घाबरत वगैरे नाही हा. मला छान वाटतंय पण तुला नको असेल तर मी सोडते तुला हात. सोड किंवा मी म्हंटल धर माझा हात. तुला ठीक आहे तू ना जाऊन दाखव मला एकटा कुठे जातो ते बघायचंय मला. चाललो मी. कुठे झाला हे काय, तुला भीती वाटते म्हणून तू हात धरतेस मला? मला का भीती वाटेल तू जाऊन ते दाखव. हे काय चाललो मी जंगलात चाललाय? जंगलात फिरायला. जा ना मला बघायचंच आहे. जा 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 चाललोय जा ना कुठे जातो ते चालत चालत बघते. मस्त जंगलात जाणार. नाही नाही घाबरू नको जा 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 कुठे जातोयस. बापरे बापरे आय लव्ह यू. काय झालं डिफेन्स मेकॅनिझम आहे माझं. काय घाबरला नाही घाबरलो नाही. जा ना कुठे जातोय. स्वसंरक्षण करत होतो मी. जा ना मग कुठे एकटं जातोयस ना जा जातो ना मी. जा जा ते- हो, जा ना एकटं जातोय जातोय मी. हे काय जा चाललोच आहे मी. जा ना जा 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 हे, ना. जरा थांब ना. अरे मी तू काय येतेस माझ्या मागे मागे? तुझ्या मागे नाही तुला भीती फिरते. वाटतेय म्हणजे? मी एकटी फिरते तू जा तुझं. दादा या हो इकडे. हा, बोला. आपण निघूयात. हो पण त्यांना येऊ दे ना. नाही ते काय नवीन कपल आहे ना त्यांना प्रायव्हसी हवी. अहो पण हे दाट जंगल आहे, इथे असं कोणालाही एकटं सोडून जाण्याची आम्हाला परवानगी अहो नाही. त्यांनीच सांगितलंय त्यांना प्रायव्हसी हवी आहे. कळतंय का तुम्हाला. अहो पण हे दाट तुम्ही जंगल चालताय की मी तक्रार करू तुमची. चंदन हा फोन लाव. लावतो थांब. नको नको राहू दे राहू दे. मी असं करतो की तुम्हाला आधी सोडतो, परत येतो आणि मग त्यांना घेऊन येतो. हा मग तुम्ही करा तुम्हाला काय करायचंय. ठीक आहे चला चला. दिव्या पण आपण थांबायला नको का? कशाला आपण जाऊयात की पुढचे स्पॉट्स फिरूयात. चल अगं तुला प्रायव्हसी नको आहे का. दादा चला लवकर गाडी काढा पटकन. आता आता बासकी आता बघ ना किती भारी दिसतंय. दिसायला तर भारीच आहे पण जंगलात होत. हे ऐक ना शिवा, काय तू तू एवढ्या गुंडांची फायटिंग विटिंग करता ना, मग हाताकडे उचलून दाखव मला. काहीतरी करू नको आता. चल काय घाबरलीस का? मी काही घाबरल्यावर नाही. जा तू दाखव. मी काय तू दाखव, तुझा चॅलेंज आहे. नाही तर चल जाऊ. नाही थांब मी दाखवतो. दाखव. एवढं काय त्यात कोणी पण करू दाखव ना. शकतं. हा, पकड. आता दमलोय ना एवढं चालून, म्हणून जमत नाही. तू ट्राय कर. रेडी का? भाई क्या बात आहे. पण मला काय वाटतं ना, हाताकडे छोटा आहे, हा? हा कोणालाही जमेल. मग आता हा उचलून दाखव. जास्त होते. चल केसाला धक्का, कपाळाला बुक्का. तुझ्या तर दाखव. नानाची नाम दाखव. दाखव. ये अगं
अगं तू काय हे ठेव खाली ठेव 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 हे अगं, मी मस्करी केली तू खरंच उचलला तो जमलं का? जमलं भेडी साफ कर. क्रेझी आहेस तू खरंच चल काळजी करतोय. गप ग हा अगं चल बात आहे आशू थांब बाबा, कळलं मला तू काही घाबरत नाहीयेस. तू जरा थांबशील का? व्हेरी गुड नशीब माझं तुला कळलं अगं सावकाश चल नाही तर पडशील मी नाही हो, म्हणजे मला पडायला होतंय. अगदीच पडू शकतेस तू ऐक ना हे काय हात धरून चालायची गरज आहे का मग बॅलन्स नाही करता येणार तुला मला नाही येणार. तू आता बोलला ना सावकाश चाल, मग आता मी तुला सारखं पकडून सारखं काय हात धरून चाल सारखं म्हणजे एवढा वेळ तू एकटाच आलास? बरं ठीक आहे बाबा ए! ए, शिवा, इकडे, इकडे, इकडे. अगं, साप आहे. इकडे ये, इकडे. कुठे आहे साप? तू बघ. अगं, इकडे ये तू तू पटकन ये इकडे. अरे काय वेळा झालास की काय? थांब जरा. ऐक ना तू मी बघितलं टीव्ही वर कसं हँडल करता इथे अगं, ए, तू हात धरू अरे नको. बापरे, हात- काय नाहीये इथे. अगं, हा काय साप आहे? हा वेळ लागलाय तुला? अगं, मेला असेल तो हालत नाही म्हणजे अरे हे रब्बर आहे. की तू टेक्स्चर आहे त्याच्यावर केवढं वेडा झालायस का तू? तू चल, तू एकटा घाबरत नाही मला कळलं. घाबरत नाही काय मी घाबरत नाहीये मी डिफेन्स साठी घाबरत ना? केलं ते हा, चल. काय उगाच साप बीप तुला चावला असता तर मग परत म्हटली असतीस म्हणजे तोच मला तुझ्यामुळे साप चावला बर चल चल. झालं? त्यामुळे तिकडे बसूयात कुठे? तिकडे दमाल झालाय खूप हसतेस काय चंदन अरे ए, तुला काय झालं? दिव्या मला एक प्रश्न विचारायचा आहे विचार. तू नेहमी म्हणते की मला गिफ्ट दे हे दे ते दे अमुक कर तमुक कर आणि आज तू अचानक म्हणतीये की काहीतरी स्पेशलच कर मला काहीतरी हँडमेड दे म्हणजे काय नेमकं काय हा मग दिलं तर काय झालं? नाही काही झालं नाही बट युजली तुझ्या डिमांड्स वेगळे असतात ना की मला महागडे गिफ्ट्स पाहिजे मला महागड्या गाडीतनं फिरायचंय महागड्या रेस्टॉरंट्समध्ये जायचंय आणि आता अचानक म्हणतीये की प्रेमाचा अर्थ ह्याच्यात त्याच्यात त्या क्षणात राहणं गरजेचं आहे वगैरे नाही म्हणजे काय आहे ना मी कन्फ्युज झालोय की तुला नेमकं हवंय काय आता अरे काय सगळं मीच सांगू का तुला? तुला तुझं कळायला नको? तुझ्या मनातलं मला कसं कळणार आहे का नाही कळणार? ते काय प्रेम बिम करतोस ना माझ्यावर, मग कळायला हवं. प्रेम बी मी नाही बोलत काय आता काय मूर्खपणा आहे याचा. नको त्या वेळेला नको ते प्रश्न विचारत बस. आशू भारी जाऊया यार, किती शांतता आहे इथे. काय काही दगदग नाही ट्रॅफिक नाही हॉर्न्स नाही घोंगाट नाही काही नाही निवांत आहे आशू तुला माहिती आहे का, आपल्या लग्नानंतर आपण पहिल्यांदाच असं एवढ्या शांत ठिकाणी कमाल जागी आलोय. हो ना काय आहे, लग्नानंतर तर खूपच केओस होता घरी भांडणं होती सतत गैरसमज होते मला ना असं वाटतं ते इथनं पळून जावं दूर कुठेतरी छान मग गेला का नाही पळून? वाट बघत होतो सगळं कधी नॉर्मल व्हायची मग झालं का नॉर्मल? गैरसमज दूर झाले जुनी आपली मैत्री मिळाली हेच खूप आहे कोणी नाही आहे आणि असलं तरी मला फरक नाही पडत. कोणी असणार नसणार त्याच्यासाठी मी नाहीच बोलत मग काय आशू काय फोन दे ना माझा, आपण फोटो काढूया छान. ठीक आहे हो दादा थांबा ना प्लीज. काय झालं नाही काय नाही, थांबा ना प्लीज. काका जरा थांबा ना गाडी आपण मज्जा करू. अगं कसली मज्जा आहे तू बघ फक्त. अगं दिव्या काय करतेस तू चंदन तू डोकं नको लावू, तू बघ फक्त. शिवा! शिवा! काढ ना फोटो हा शिवा! शिवा! आशू काय
मला हाक मारली कोणीतरी जोरात, शिवा शिवा म्हणून. वेडीस का? मला पण ऐकू येईल ना. अरे मग तेच सांगते तुला, ऐकू कसं नाही आलं? मला खरंच 2-3 वेळा आवाज आला. हाकामारी असेल, हाकामारी. हाक मारते आणि बोलून. वेड लागलाय का तुला? मला दिव्याचा आवाज वाटतोय. तू वेडीस का? दिव्या तुला का हाक मारेल अशी? काहीतरी मदत हवी असेल, काहीतरी झालं असेल तिला. थांब मी जरा बघ. अगं तू बस खाली. अजिबात कुठं जायचं नाही. जंगल आहे एक तर, काय शोधत फिरते? मला ऐकू नाही आलं असतं. फोटो काढूयात आपण. या बघ इकडे. अगं काय तू दिव्या, हे असं काय करतेस तू? काही नाही. चला. काय रे, शिवा शिवा कशाला ओरडत होती? अरे ते आवाज घुमतोय की नाही, मज्जा येते. शिवा. यार आशू, मला खरंच आवाज आला. हे बघ, शिवा. याचा फोटो काढतो. थांब. मायक्रो फोटोग्राफी. तुम्ही इथे थांबा ना. अगं आता कशाला? आपण परत मज्जा करू. ओ थांबा काका, थांबा. काय कर? बस बस बस. अगं अरे सांभाळून. शिवा. 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 काय कमाल फोटो येतात नाही का इथे? आली ना मज्जा. चला. झालं. हा. चला काका. हा, मी एक सेल्फी काढतो. कमाल दिसेल इकडनं. शिवा. अरे मी म्हणतोय कोणाचाच आवाज नाहीये. काहीतरी उगाच आपलं कुठेतरी शोधायला. शिवा. 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 ए शिवा. शिवा. शिवा यार. शिवा, टाइमपास नको करू. शिवा. 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 नेटवर्कही नाही आहे यार. उगाच काहीतरी आपलं टेलिव्हिजन. मला थोडी आवाज आला. ए शिवा. दिव्या यार, का जायचं होतं हिला सोडून? मला कळत नाही यार. काय गायकवाड, कसा आहेस? एकदम मस्त सर. उभा का बस ना. मग काय दिवाळीची तयारी कशी चालली आहे? एकदम मस्त सर. कंपनीने बोनसही दिलाय. पण तुझ्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत ना रे. म्हणजे घराचं लोन चालू आहे, मुलांची शिक्षणं आहेतच. दिवाळी म्हणून बायकोला म्हणजे वहिनींना एखादा दागिना केलास की नाही? काय सर, गरीबाची थट्टा करताय. बरोबर आहे. यावेळी बोनस कमी मिळाला आहे, त्यामुळे तो सगळा गेला असेल हप्त्यांमध्येच. हो ना सर, आता मॅनेज करायचं कसं तरी. पण माझ्याकडे ना एक आयडिया आहे. ती जर तू ऐकलीस आणि तयार झालास तर तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. म्हणजे सर? हे बघ, मी जे काही तुला सांगीन ते तू ऐकलंस आणि त्याप्रमाणे वागलास तर तुझे घराचे हप्ते सगळे संपून जातील. चालेल सर.
सर कसं करायचं, माझी नोकरी गेली तर? अरे तू कशाला टेन्शन घेतोयस, मी आहे ना, कोणाला काही कळणार नाही. सर सगळं ठीक आहे, पण रामभाऊंना कळलं तर? अरे मी बसलोय ना इथे त्यासाठी, त्यांना काहीही कळणार नाही. तू तयार आहेस? डबल बोनस मिळणार आहे. ठीक आहे सर. वा, मग आता तुझ्या घरी दणक्यात दिवाळी साजरी कर. ये. शिवा गेली. शिवा 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 ते गेलीस. हॉटेलवर गेली नसेल ना? शिवा 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 शिवा. अरे ही गाडी काका घेऊन गेली की काय? शिवा असं नाही करणार. ती रेंजही नाही आहे यार इथे पण नाही. चला शिवा. ए दिव्या, हे बघ ना तुझे कालचे फोटो किती छान आले बघ. ते सगळं सोड रे. मला सांग, आपण कधी बसतोय विमानात? अगं बसू ना दिव्या, आता तुझ्या समोरच सांगितलं ना थोड्या वेळापूर्वी. हे किती वेळ, अजून किती पेशन्स ठेवू मी? पेशन्स म्हणजे असं एवढं मोठं काय झालंय, त्यांना जरा बघू तर ते बुकिंग्स कुठले अवेलेबल आहेत नाही आहेत किंवा काय झालंय ते. शिवा मॅनेजर. आशू काय झालं? अरे शिवा सापडत नाहीये. सापडत नाहीये म्हणजे? अरे मी हरवली आहे जंगलात. तू हॉटेल स्टाफला सांगितलंस का? हो सांगितलंय, मी बघतोय. ठीक आहे, मी मदत करतो तुझी. हे चंदन, काय गरज आहे? अरे आपल्याला काय माहिती ती खरंच हरवली आहे की नाही? कदाचित लपून बसली असेल कुठेतरी सगळ्यांची मजा घेत. मला माहिती आहे रे ती कशी आहे. दिव्या हे बघ, ही ना मस्करी करायची वेळ नाहीये. आशू मी येतो तुझ्या बरोबर. नाही नको, मी बघतो. अरे नाही तुम्ही एन्जॉय करा. तुम्ही रेडी आहात? हा हा, हे दोघं तुमच्या सोबत येतील सर. चला प्लीज प्लीज. नाटकं आहेत सगळी. काय बोलतेस तू दिव्या? अगं तुझी सख्खी बहीण आहे शिवा. तुला काय करायचंय? तुला काही गरज नाही इतकी काळजी दाखवायची. आणि आपण करून करून काय करणार आहोत? जाऊ दे. या या, हे बघा आम्ही इथेच बसलो होतो. ती इकडनं गेली आणि ती दिसलीच नाही मला. तुम्ही एक काम करा, तुम्ही इकडे शोधा, मी इकडे शोधतो. ओके, हा, सर. आणि ती दिसली तर मला आवाज द्या. ओके. चल शिवा. शिवा 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 शिवा. शिवा. भेटीला आणि तू नवी कहाणी माळून नाही